नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची योजना शिकणार आहोत। या योजनेमध्ये बेसिकली खूप जास्त टार्गेट्स किंवा ते सगळे मांडण्यात आलेले नाही आहेत। जेव्हा कधी प्रश्न येतो तेव्हा प्रश्नांमध्ये 9 पिलर्सवरती प्रश्न असतो। प्रश्न सोपा असतो आणि आपण विनाकारण सरकारी आकड्यांमध्ये अडकून पडतो। म्हणजे सरकारनं या महिन्यात किती टार्गेट अचीव केलं, कोणतं राज्य पहिलं, अशा गोष्टी प्रश्न नाही विचारला जात। आणि जरी तो प्रश्न विचारला गेला तरी त्यामध्ये तो प्रश्न आपल्याला येईल याची गॅरंटी कमी असते, कारण प्रत्येक स्कीममधले जर आकडे आणि फॅक्च्युअल डेटा जर पाठ करण्याचा प्रयत्न केला तर अशा हजारो स्कीम्स आहेत आणि प्रत्येक स्कीममधले आकडे लक्षात ठेवणं हे इनपुट आउटपुट रेशच्या दृष्टीने खूप जास्त अवघड आहे। त्यामुळे ज्या स्कीममध्ये कॉम्पोनेंट्स आहेत, आयडियाज आहेत, त्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया व ज्या ठिकाणी आपल्याला सोपी प्रश्न, ज्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, ज्यांच्यामध्ये सिली मिस्टेक होण्याचा चान्स जास्त आहे, ही प्रश्न चुकणार नाहीत याची आपण काळजी घेऊया। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक तुम्ही न चुकता सर्वांनी वाचावं ही माझी अपेक्षा आहे। सो आपण सुरू करूया। महत्त्वाची स्कीम आहे, स्कीमचं नाव आहे डिजिटल इंडिया। आपण समजून घेऊया या स्कीमचं नेमकं म्हणणं काय आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, या स्कीमची सुरुवात जुलै 2015 साली झाली। महत्त्वाची गोष्ट आहे, या स्कीमचे 2 महत्त्वाचे उद्दिष्ट होते। सगळ्यात पहिला उद्दिष्ट होता डिजिटली सक्षम समाज बनविणे। याला आपण इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो, तो शब्द आहे डिजिटली इनेबल्ड। इनेबल्ड म्हणजे जे स्वतः डिजिटल जे माध्यम आहे, जे सध्याचं इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं माध्यम आहे, हे माध्यम ते वापरू शकतील। स्वतःचा ईमेल असणं, स्वतःला इंटरनेट हँडल करता येणं, स्वतःचा अकाउंट ओपन करणं, त्यामध्ये पासवर्ड कसा असतो, हे सगळ्या ज्या ऑनलाईन गोष्टी आहेत, यासाठी प्रत्येक वेळेस एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन सेंटर किंवा सेतू केंद्र किंवा सरकारी मदत केंद्र या ठिकाणी न जाता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं डिजिटल अकाउंट हँडल करता यावं, डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करता यावे, म्हणजेच डिजिटली सक्षम समाज बनविणं हे याचं पहिलं उद्दिष्ट आहे। याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय होणार आहे तर आपल्याला ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये परावर्तन करता येईल। ज्ञानाधारित म्हणजे जी अर्थव्यवस्था आत्तापर्यंत फक्त कामावरती अवलंबून होती, जी अर्थव्यवस्था आत्तापर्यंत फक्त मॅन्युफॅक्चरिंगवर अवलंबून होती, किंवा जी अर्थव्यवस्था आणखीन एक क्रूड दशेमध्ये आहे, प्रायमरी स्टेजमध्ये आहे, त्या अर्थव्यवस्थेला आपण ज्ञान आधारित अर्थव्यवस्था, म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेने प्रत्येक घटक हा नॉलेजवर अवलंबून असेल, नॉलेजचा ॲनालिसिस असेल, प्रोसेसिंग असेल, त्याचा वापर असेल, याच्यावरती अवलंबून असेल, या प्रकारच्या ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला परावर्तित करणं हे डिजिटल इंडिया योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। दोनही उद्दिष्ट लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। या स्कीमचे 9 महत्त्वाचे पिलर्स आहेत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 9ला 9 पिलर्स लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आणि या प्रत्येक पिलरच्या अंतर्गत त्याचा असणारं सिंगल लाईन ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। खूप डीपमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत। या टाईपच्या योजनांमध्ये प्रश्न रिलेटिव्हली सिंपल असतात का, सोप्या प्रश्नांमध्ये आपण सिली मिस्टेक करण्याचा चान्स खूप जास्त असतो। आपण काय करतो, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप जास्त डेटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि हा डेटा लक्षात नाही राहिला की ऑटोमॅटिकली आपल्यावरती असणारा ताण, आपल्यावरती असणारं टेन्शन बिल्डअप होतं आणि मग आपण चांगलं यश मिळवू शकत नाही। सोपं आहे, 9 पिलर्सची नाव काय आहेत आणि त्याच्या अंतर्गत त्याचं असणारं सिंगल लाईन ऑब्जेक्टिव्ह काय आहे एवढं समजून घेणं, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल याची काळजी घेणं आपण गरजेचं आहे। सो लक्षात ठेवा, डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत 9 महत्त्वाचे प्रमुख स्तंभ आहेत। सगळ्यात पहिला स्तंभ आहे ब्रॉडबँड महामार्ग उपलब्ध करणं किंवा उभा करणं। यालाच आपण आणखीन एक शब्द वापरतो, तो महत्त्वाचा शब्द आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करणं। ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करणं म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये भारतामधल्या जेवढ्या महत्त्वाच्या ठिकाणं आहेत, या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना ब्रॉडबँड कनेक्शननं कनेक्ट करणं, जेणेकरून त्या ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी असेल, इंटरनेट असेल, जेणेकरून त्या ठिकाणची माहिती गोळा करणं, त्या ठिकाणी माहिती पोचविणं, सोबतच त्यांना असणारे डिसिजन्स पोचविणं, रिअल टाईम म्हणजे खूप मोठा वेळेचा गॅप न ठेवता आपण कोणत्या पद्धतीनं कसं या लोकांसोबत जास्त स्पीडनं कनेक्ट राहू शकू, जेणेकरून आपण त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू शकू व त्यांच्या अडचणीवर आपण कमीत कमी वेळामध्ये मात करू शकू। यासाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शननं जोडणं गरजेचं आहे। त्या इंटरनेट कनेक्शनचा डेटा जास्त असायला हवा, त्याची स्पीड चांगली असायला हवी व सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यासाठी आवश्यक असणारा इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं उभं करणं अपेक्षित आहे।
या ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी किंवा ब्रॉडबँड महामार्ग कॉम्पोनंटच्या अंतर्गत एक महत्त्वाचा घटक उभा केला जाणार आहे, ज्याचं नाव आहे भारतनेट. तुम्हाला हा शब्द माहीत असणं अपेक्षित आहे. याचं नाव आहे भारतनेट. भारतनेटचं म्हणणं आहे डिसेंबर 2016पर्यंत भारतातील जवळपास 2.5 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शननं जोडणं. हा मुद्दा तुम्ही तुमच्या एस्सेमध्ये टाकू शकता किंवा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा वापरू शकता. बऱ्याचदा आपण या प्रकारचा डेटा लक्षात ठेवत नाही. का? कारण आपण डेटाचा एवढा मोठा भडीमार होतो की काय लक्षात ठेवावं आणि काय लक्षात ठेवू नये हा मोठा प्रश्न उभा असतो. सो या सर्व व्हिडिओ सिरीजमध्ये आपण जो छोटा छोटा महत्त्वाचा डेटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हे जर तुम्ही 2 ते 4 वेळेस रिवाईज केलं तर फायदा हा होईल की तुम्हाला या गोष्टी सहज पाठ होतील आणि मग याच्याशी निगडीत असणारा जो ॲडिशनल डेटा आहे हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. म्हणून हे छोटे सिंपल असणारे व्हिडिओज नक्की पहा, सर्व मित्रांसोबत शेअर करा. सो पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे भारतनेट. भारतनेटच्या अंतर्गत डिसेंबर 2016पर्यंत भारतातील जवळपास 2.5 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शननं जोडणं हे याचं उद्दिष्ट होतं. या प्रकारचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने यासाठी खूप महत्त्वाचं मोठं ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमधलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं टार्गेट ठेवलं होतं, ज्याचं नाव होतं नॅशनल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर. या नॅशनल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत आपल्याला खूप महत्त्वाचे घटक उभे करणं होतं. त्या घटकांचं एक पहिलं नाव होतं भारतनेट, त्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव होतं मेघराज क्लाउड. यासारख्या महत्त्वाच्या घटकांना यामध्ये कनेक्ट करणं आपलं टार्गेट होतं. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती आहे की भारतनेट, मेघराज क्लाउड यासारख्या नेटवर्कचं एकत्रीकरण करून राज्य शासनापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वांना हाय स्पीड कनेक्टिव्हिटीचा क्लाउड प्लॅटफॉर्म पुरविणं. क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाऊ शकते व ज्यामार्फत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इन्फॉर्मेशनचं आदान प्रदान करून तुमचे डिसिजन मेकिंग स्पीडअप करू शकता. हे महत्त्वाचं आहे. हा मुद्दा परत एकदा सांगतो. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमध्ये 2 महत्त्वाचे कॉम्पोनंट येतात. पहिला महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे भारतनेट. याच्या अंतर्गत डिसेंबर 2016पर्यंत भारतातील जवळपास 2.5 लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शननं जोडणं. दुसरं आहे नॅशनल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर. याच्या अंतर्गत भारतनेट, मेघराज क्लाउड यासारख्या नेटवर्कचे एकत्रीकरण करणं, यांचे सिनर्जीकरण करणं व सिनर्जीकरण करून राज्य शासनापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वांना हायस्पीड कनेक्टिव्हिटी क्लाउड प्लॅटफॉर्म पुरवणं, जेणेकरून मुख्यमंत्र्यांचा सरळ कनेक्ट हा ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांसोबत येऊ शकतो. याच्याएवढी महत्त्वाची क्रांती कोणतीही असू शकत नाही. मुख्यमंत्री टू सरपंच हा सगळ्यात मोठा कनेक्ट आपल्याला याच्या अंतर्गत उभा करायचा आहे. दुसरं महत्त्वाचा पिलर तो आहे युनिव्हर्सल मोबाईल कनेक्टिव्हिटी. युनिव्हर्सल मोबाईल कनेक्टिव्हिटी खूप सिंपल आहे. यांचं म्हणणं आहे मोबाईल कनेक्टिव्हिटी नसणाऱ्या जवळपास 55,619 खेड्यांमध्ये ती मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे. बेसिकली ही सर्व जे विलेजेस आहेत हे विलेजेस रिमोट एरियामधले आहेत, इनॲक्सेसिबल एरियामधले आहेत, डोंगराळ भागामधले आहेत, नॉर्थ ईस्ट इंडियामधले, सेंट्रल भारतामधले आहेत, ज्या ठिकाणी मोबाईलचे टॉवर्स नाही आहेत, रेंज नाही आहे व सोबतच मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही आहे. का? कारण हे भाग खाजगी कंपन्यांना, खाजगी दूरसंचार कंपन्यांना प्रॉफिटेबल नसल्यामुळं त्या सर्व कंपन्या स्वतःचे टॉवर्स उभं करणं या ठिकाणी प्रॉफिटेबल समजत नाहीत. म्हणून या खेड्यांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही आहे. सोबत मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व खेड्यांमध्ये नाही आहे. अशा जवळपास 55,619 खेड्यांना मोबाईल कनेक्टिव्हिटीनं जोडणं व या सर्वांच्या ठिकाणी मोबाईलची फॅसिलिटी उभं करून देणं, सो दॅट आपण एक नवीन कन्सेप्ट आलं ज्याचं नाव आहे एम गव्हर्नन्स. एम गव्हर्नन्स म्हणजे मोबाईल गव्हर्नन्स, ज्यामार्फत आपण सरकारच्या सर्व योजना मोबाईलच्या एका क्लिकवरती प्रत्येक इंटेंडेड बेनिफिशरी म्हणजे ज्याला हे बेनिफिट पोचायला हवं त्याच्यापर्यंत पोचवू शकतो. त्यासाठी एम गव्हर्नन्स नावाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे, जी आपण या युनिव्हर्सल मोबाईल कनेक्टिव्हिटी या योजनेच्या मार्फत आपण राबवू शकतो. त्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो आहे सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम. बेसिकली तुम्हाला लक्षात आलं असेल की या सर्व योजना देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर पहिली महत्त्वाची गोष्ट इंटरनेटचं कनेक्शन सर्वांना अवेलेबल असायला हवं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे प्रत्येकाला ॲक्सेसिबल असायला हवं. ॲक्सेसिबल म्हणजे त्या व्यक्तीकडं मोबाईल असायला हवा, त्याची पर्चेसिंग कॅपॅसिटी असायला हवी की तो इंटरनेट विकत घेऊ शकतो, डिव्हाइस विकत घेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे इंटरनेट त्याला अफोर्डेबल असायला हवं, त्याच्या पर्चेसिंग पॉवरमध्ये असायला हवं. या योजनेच्या अंतर्गत आपण जवळपास खूप सर्व ग्रामपंचायतींना, रिमोट आणि इनॲक्सेसिबल एरियाजला हे जे इंटरनेटचं कनेक्शन आहे हे आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देत आहोत. या सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता कार्यक्रमाच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं आपलं टार्गेट आहे सार्वजनिक सेवा केंद्रांची संख्या. सार्वजनिक सेवा केंद्र म्हणजे काय? कॉमन सर्व्हिस सेंटर, ज्याच्या अंतर्गत आपण सर्व सेवा पुरवतो. कॉमन सर्व्हिस सेंटर्सची संख्या सध्याच्या 1,35,000वरून वाढून ती जवळपास 2,50,000पर्यंत करणं, म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक, कृषी सेवक या सर्वांच्या सोबत एक कॉमन सर्व्हिस सेंटर उभं करणं, जे त्या ग्रामपंचायतीमधील प्रत्येकाचं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती व दूरसंचाराशी संबंधित असणाऱ्या अडचणी सोडवण्याकडे भर देईल. सो यासाठी आपल्याला सध्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सार्वजनिक सेवा केंद्रांची संख्या 1,35,000वरनं वाढवून जवळपास 2,50,000 करायची आहे. यासोबतच यासाठी आपल्याला देशातील 1,50,000 जे पोस्ट ऑफिसेस आहेत, या पोस्ट ऑफिसेसचं कन्व्हर्जन बहुउद्देशीय केंद्र म्हणजे मल्टी सर्व्हिस सेंटर, मल्टी ऑब्जेक्ट सेंटरमध्ये करायचं, ज्यामुळं हे पोस्ट ऑफिसेसनं फक्त पोस्ट कार्ड व पोस्ट ऑफिस सेविंग न देता त्यांनी एक प्रकारचं कुरिअर सेवा म्हणून, काउन्सिलिंग सेवा म्हणून व सरकारी योजनांचं हस्तांतरण करणारी एक अत्यंत महत्त्वाचं घटक म्हणून काम करणं आवश्यक आहे. का करणं आवश्यक आहे? तर भारतामध्ये असणारं पोस्ट ऑफिसेसचं जाळं हे जगातील सर्वात मोठं जाळं आहे. जर या पोस्ट ऑफिसेसला कमर्शियल प्रमाणामध्ये वापरण्यात आलं तर या पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमामधनं आपण भारत सरकारच्या खूप सर्व स्कीम्स जे योग्य लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत पोचवू शकतो, ज्यामार्फत भारत सरकारची योजना लाभार्थ्यापर्यंत पोचलच, सोबतच भारत सरकारचा होणारा जो सबसिडीचा अननेसेसरीचा खर्च, हा खर्च वाचेल, भारत सरकारला याचं बेनिफिट होईल. सो या दोन अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत, व्यवस्थित लक्ष देऊन लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स म्हणजे काय? तुमचं डिजिटल गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सचे खूप सगळे घटक आहेत, खूप सर्व कॉम्पोनंट आहेत, यावरती आपण जाणार नाही आहेत, हे तुम्ही इंटरनेटवर कुठेही वाचू शकता. फक्त लक्षात ठेवा, या ई गव्हर्नन्सच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व सरकारी कारभार ऑनलाईन करणे, जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकाला या सरकारी कारभाराला ॲक्सेस असेल, तो सरकारमध्ये काय चाललं आहे, काय डिसिजन घेतले जात आहे, त्यांच्यावरती किती खर्च होतो, तो प्रोग्राम कोणत्या टप्प्यामध्ये आलेला आहे, त्याचं पूर्णत्व झालेलं आहे का, कोणत्या संस्थेमार्फत केलं जातं, हा सर्वच्या सर्व कारभार प्रत्येकाला ॲक्सेसिबल करणं, म्हणजे थोडक्यात राईट टू सर्व्हिस आणि राईट टू इन्फॉर्मेशन या दोन घटकांची अंमलबजावणी करणं हे याचं टार्गेट आहे. राईट टू सर्व्हिस आणि राईट टू इन्फॉर्मेशन. सो यासाठी सरकारचा सर्व कारभार ऑनलाईन करणं व हा कारभार ऑनलाईन करताना सर्व शासकीय दफ्तर असतील, कर्मचारी असतील, ऑफिसेस असतील, यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणं हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं पिलर आहे ते म्हणजे 5वं पिलर आहे. हे 5वं पिलर आहे ई क्रांती. ई क्रांती सिंपल आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स क्रांती. इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे, आपण ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो या सर्व्हिसेसला मॅक्सिमम डिजिटलायझेशन करणं, डिजिटायझेशन करणं व लोकांना त्यांच्या ठिकाणी घर बसल्या जागेवरती सर्व सर्व्हिसेस मिळणं, ह्या इलेक्ट्रॉनिक रिव्होल्यूशनचं उद्दिष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेवांचं इलेक्ट्रॉनिक्स वितरण करणं, जसं की तुमचा 7/12 तुम्हाला ऑनलाईन मिळणं, तुमचे सर्व सर्टिफिकेट्स ऑनलाईन मिळणं, तुम्हाला बी बियाणे हवे असेल तुम्ही ऑनलाईन अप्लाय करणं, ते सरकारनं त्याची सबसिडी तुमच्या अकाउंटला पोचवणं व सोबतच सबसिडी तुम्ही त्या इंटेंडेड दुकानदाराच्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर त्या ठिकाणं दुकानदारानं ती सेवा तुमच्या अकाउंटला तुमच्या शिवारामध्ये तुमच्या शेताच्या बांधावर पोचवणं, हे म्हणजे सेवांचं इलेक्ट्रॉनिक्स वितरण करणं. या ई क्रांती, ई रिव्होल्यूशनच्या अंतर्गत 44 मिशन मोड प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले आहेत. आता हा मुद्दा काय आहे? मिशन मोड प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय? आपण खूप सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम वाचतो आणि या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीममध्ये मिशन मोड प्रोजेक्ट हा शब्द येतो, पण आपण त्याच्या कधी खोलात गेलो नाही. बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. जेव्हा कधी आपण एखादं सरकारी काम कसं राबवलं जातं याकडे बघतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं
की या सरकारी कामामध्ये खूप सगळे अडथळे असतात. काम आपण त्या ठिकाणी मांडणं, त्याला मान्यता मिळणं, त्यासाठी बजेट बनणं, बजेटला मान्यता मिळणं, मग ते बजेट त्या अकाउंटला ट्रान्सफर होणं, मग त्या अकाउंटच्या सर्टन ऑफिसरनं घरी असणं नसणं, काम करणं न करणं, आजारी असणं. सो काय होतं की एखादी योजना सुरू झाल्यानंतर तिची अंमलबजावणी होऊन तिचे परिणाम दिसेपर्यंत 2.5-3 वर्ष निघून गेलेले असतात. आणि यामध्ये काय होतं की तोपर्यंत त्या योजनेचा रिलेव्हन्ससुद्धा संपलेला असतो. सो 2 गोष्टी येतात. पहिली महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जो उद्देश आहे तो उद्देश सफल होतच नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यावरती केला गेलेला खर्च हा सुद्धा विनाकारण वाया जातो. सो हे होऊ नाही म्हणून आपण काय करतोय, तर आपण सध्या जवळपास ज्या योजना स्पीडनं राबवायला हव्या, परिणामकारक राबवायला हव्या, ज्यांचा लोकांच्या जनमानसांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो, त्यांना आपण मिशन मोड पद्धतीनं म्हणजे स्पीडनं राबविण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय असेल, समजा तुम्हाला ई शिक्षण नावाची योजना राबवायची आहे, तर ही ई शिक्षण योजना राबवण्यासाठी एक डेडिकेटेड टीम असेल, या टीमचा एक हेड असेल. हा एकटा हेड बाकी सगळ्यांना रिपोर्टिंग करेल. पण महत्त्वाची गोष्ट, हा जो हेड आहे, हा जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, याला ऑटोनॉमी असेल. मग ती फायनान्शियल ऑटोनॉमी असेल, मॅनेजरल ऑटोनॉमी असेल, डिसिजन मेकिंगची ऑटोनॉमी असेल. फक्त त्याला ऑटोनॉमी देताना महत्त्वाची गोष्ट, तो त्याने केलेल्या कामांना रिस्पॉन्सिबलसुद्धा असेल. त्याला त्याने केलेले कामं वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर प्रूव्हसुद्धा करावे लागतील. व सोबतच ऑटोनॉमी रिस्पॉन्सिबिलिटी देत असताना त्याला स्वतःला एक कंटिंजन्सी प्लॅन बनवावा लागेल, की जेणेकरून जर समजा एखाद्या वेळेस एखादा मिशन मोड प्रोजेक्ट फेल गेला, तर तो का गेला याबद्दलचा फीडबॅकसुद्धा त्याने स्पीडने देणं अपेक्षित आहे. याचा उद्देश हा आहे की योजनांमध्ये होणारी दिरंगाई, अंमलबजावणीमध्ये होणारी दिरंगाई जास्त न लांबवता त्या ठिकाणी तिला मिशन मोडमध्ये आपण किती स्पीडनं अंमलबजावणी करू शकतो हे पाहणं. यामध्ये ई शिक्षण आहे, त्यानंतर ई आरोग्य आहे, शेती तंत्रज्ञान आहे, सुरक्षा तंत्रज्ञान आहे. या सर्व गोष्टींची या ठिकाणी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. या प्रकारचे आपण जवळपास 44 मिशन मोड प्रोजेक्ट हाती घेत आहोत, ज्यामधनं सेवांचं जे डिलिव्हरी आहे, इलेक्ट्रॉनिक सेवांची डिलिव्हरी स्पीडनं होईल, जास्त परिणामकारक होईल. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे सर्वांसाठी माहिती, म्हणजे इन्फॉर्मेशन फॉर ऑल. थोडक्यात काय आहे, हा राईट टू इन्फॉर्मेशन घटकाचा सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. राईट टू इन्फॉर्मेशनमधनं आपण गुड गव्हर्नन्स साधू शकतो. सोबतच वर्ल्ड बँकेनं दिलेले जे गुड गव्हर्नन्सचे कॉम्पोनंट आहेत हे आपण राबवू शकतो. सर्वांसाठी माहिती याचं खूप सिंपल म्हणणं आहे, सरकारी माहिती सर्व नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे. एका क्लिकवर त्यांना माहिती मिळेल. मग ती योजनांची माहिती असेल, सरकारी कामांची माहिती असेल, राबविलेल्या योजना असतील, त्यावर केला गेलेला खर्च असेल, ही सर्वच्या सर्व माहिती नागरिकांना फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन अवेलेबल करून देणं, की जेणेकरून नागरिकांना सरकारला धारेवर धरता येईल, सरकारला अकाउंटेबल पकडता येईल की तुम्ही केलेलं काम योग्य झालं आहे, अयोग्य झालं आहे. व सोबतच त्या खालच्या कमेंट सेक्शनमध्ये फीडबॅक देता येईल की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कामं केलेली आहेत का, अंमलबजावणी झालेली आहे का, हे सर्व करता येईल. सो हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तो आहे इन्फॉर्मेशन फॉर ऑल, ज्यामार्फत सरकारी माहिती नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचा घटक आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन. यामध्ये महत्त्वाची गोष्ट, सध्या आपण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जे सर्व कॉम्पोनंट बाहेरून आयात करतोय, या संबंधीतील आयात 2020 सालापर्यंत शून्यावर आणणं. तसं पाहायला गेलं तर हे एक ओव्हर ॲम्बिशियस टार्गेट आहे, का आपल्याकडे सध्या तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण या दिशेनं प्रयत्न करतोय, हेही नसे थोडके, म्हणजे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज ना उद्या आपण नक्की इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित असणाऱ्या आयातीवर 2020पर्यंत नाही, पण जवळच्या नजीकच्या काळामध्ये आपण नक्कीच याला शून्यावर आणू शकतो. व आपण आत्मनिर्भर झाल्यानंतर यामधनं आपली डॉलरची होणारी बचत, आपण इतर महत्त्वाचे टेक्नॉलॉजी विकत आणणं, महत्त्वाचं कॉम्पोनंट आणणं, रॉ मटेरियल आणणं, या सर्वांवर आपण या गोष्टींना खर्च करू शकतो. सो हा 7वा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन, ज्याच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित असणारी सर्व आयात आपण 2020पर्यंत शून्यावर आणणं अपेक्षित आहे. त्यानंतर 8वा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान. म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, जेणेकरून हे विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानातील रोजगारामध्ये स्वतःचा ठसा उमटवू शकतात. पुढील 5 वर्षांमध्ये छोटी शहरे
व ग्रामीण भागातील जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांना IT क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देणं, जेणेकरून IT क्षेत्र जे सध्या नोकऱ्यांचं सर्वात मोठं रिअल इस्टेट बांधकाम क्षेत्रानंतर नोकऱ्या देणारं जवळपास सर्वात मोठं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये छोटी शहरांमधील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरी मिळेल व आपला हा जो विकासाचा एक कुठंतरी कॉन्सन्ट्रेशन होते, हे झालेलं कॉन्सन्ट्रेशन आपण योग्य पद्धतीनं त्या सर्व ठिकाणी डिसेंट्रलायझेशन करू शकतो. हा आपला यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. याचं नाव आहे रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान. आणि त्यानंतरचा सर्वात शेवटचा 9वा कॉम्पोनेंट आहे तो म्हणजे अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम. अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम हा इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी खर्च करतोय, ज्या योजना आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय, या योजनांमधलं आपलं उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य व्हावं, जेणेकरून तिथलचे टार्गेट्स पूर्ण झाल्यानंतर आपण नवीन धोरणं, नवीन योजना, नवीन टार्गेट्स ठेवून आपण लवकरात लवकर स्पीडनं लोकांचा विकास करू शकतो व ज्यामुळे लोकांचं सरकारवर असणारं डिपेंडन्स संपून लोक स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील. बघा, कमीत कमी वेळेत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिला शुभेच्छा आहे, दुसरा आहे बायोमेट्रिक अटेंडन्स आहे, तिसरं महत्त्वाचं आहे खोयापाया. खोयापाया पोर्टलच्या अंतर्गत हरवलेल्या व सापडलेल्या मुलांची माहिती गोळा करणं व ते वितरित करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उभं करणं. खोयापाया नावाचं हे एक ऑनलाईन पोर्टल आहे, ज्यामार्फत ही सर्वच्या सर्व माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ही डिजिटल इंडिया नावाची स्कीम होती. परत एकदा वाचा, पहा आणि नवीन नवीन योजनांसाठी अकाउंट सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.